डॉक्टर शुभदाताई, आजचं सादरीकरणचा कार्यक्रम आपण सुरू करावा. करा सुरुवात. नमस्कार सर्वांचा. या सादरीकरणामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री अनंतकुमार जोशी आणि विजयजी ढेंगे शंखनादान करतील. अनंत कुमार. विजय डेंगेंच्या ऐवजी आपण प्रदीप अडूर यांचा शंखनाद ऐकूया. ओके. धन्यवाद अनंत कुमारजी आणि अडूरजी. पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. सादरीकरण म्हणजे काय? आज आपल्याकडे उपस्थिती कमी आहे, त्यामुळे अगोदर मी 2 मिनिट बोलतो. की आपल्याला माहिती आहे, गेल्या 6 वर्षात आपले समस्त सभासद माईकवर गायला बोलायला शिकले. मी म्हणत नाही, पण त्यांचा सराव झाला. कारण हे काही दैनंदिन जीवनातली विषय नसतो. आपल्याकडे एक साधारण 70च्या दरम्यान गाणं गातात, 20-22 जण इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वाजवत येतात. त्याच्यानंतर कवी आहेत असंख्य. चारोळीसाठी 42 कवी आहेत, इतर 20-22-25 आहेत. लेखक आहेत. याच बरोबर आपण काही कार्यक्रमातून अभिनयावर काम करतो, नाटिका बसवतो, डान्स बसवतो. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण कुठेही गेलं तर आपल्याला 2 शब्द व्यवस्थित समोरच्या ग्रुप समोर बोलता आले पाहिजेत, मग ते माईकवर असून दे किंवा माईक शिवाय असून दे. आणि त्याला आपण इथे सादरीकरण म्हणतो. सादरीकरणामध्ये 2 भाग येतात. एक म्हणजे कविता वाचन किंवा कविता सादर करणं. बरेचदा आपण बघितलंय की कविता सादर करताना समोरच्या प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या आनंद धमाल तयार पण करणारी लोक आहेत. एकेका वाक्यावर टाळ्या आणि दाद घेणारी लोक आहेत. कविता सादर करणं म्हणजे काय? कारण मोठा एखादा विषय काही अल्पशा शब्दांमध्ये आपल्यापर्यंत पूर्णपणे पोहोचवायचा प्रयत्न कवीने केलेला असतो. म्हणजे एका शब्दामध्ये अनेक वाक्य दडलेली असतात. तर तेवढ्याच सावकाशीनं आणि स्पष्ट उच्चाराने आपल्याला कविता सादर करायची आहे, हे प्रत्येकाने आत्मसात करायचं आहे. कवितेचं शीर्षक शांतप्रमाणपणे 2दा सांगायचं आणि प्रत्येक ओळ शांतपणे 2 वेळा ऐकवायची. म्हणजे आपल्या जे कविते स्वरचित कविता आहे त्याचा अर्क आपण कवितेच्या रूपाने देतो, पण त्याचं विश्लेषण समोरच्याच्या मनात व्हायला पाहिजे. आणि दुसरं सादरीकरण येतं ते स्वलेखन, स्वतः लिहिलेलं. आपली अपेक्षा आहे की आपल्याला हे 4 मिनिटात पुरं करायचं आहे. 3.25 मिनिटं चालतील, 4.25 मिनिटं चालतील, पण 3.5 मिनिटं नको आणि 4.5 मिनिटं नको. मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर आपण जे काही सादरीकरण करणार ते लिहून काढायचं आणि त्यावर सराव करायचा की आपण ते 4 मिनिटांमध्ये समोरच्या पर्यंत पोहोचवतोय की नाही. परत हे सगळंच आलं, स्पष्ट उच्चार आणि मधून मधून आय कॉन्टॅक्ट, प्रेक्षकांकडे बघणं वाचता वाचता. तर आणि ह्याचा पण सराव अगोदर घरी करावा लागतो. मला खूप आनंदाची गोष्ट वाटते की आता मंगळवारी आपल्याकडे सादरीकरण
विडंबन आणि कविता होतं, पण त्याच्यामध्ये जास्ती सभासदांनी स्वलिखित सादरीकरण या विषयाला भर दिला. त्यातल्या नवीन खूप जणांनी भाग घेतला. त्यांना पण आपण हेच सांगितलं की हे लिहून त्याच्यावर सराव करा. आपल्याला मर्यादा 4 मिनिटाची आहे. कधी कधी एखादी व्यक्ती म्हणते, एवढा मोठा विषय 4 मिनिटात कसा बसवायचा, तर तो विषयाची फोड करा, भाग करा, किंवा त्यातला एखादा प्रसंग सांगा. पण आपल्याला अट आहे 4 मिनिटाची, आणि ते आपल्याला शिकायचं आहे म्हणून ती अट आहे. हे सगळं शिकण्यासाठी आहे, प्रौढ शिक्षणाचा भाग आहे. ह्या कार्यक्रमाची सूत्र असतात डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे, पण त्यांनी प्रथम सादरीकरण करावं ही आपली एक इच्छा असते नेहमी. तर मी डॉक्टर शुभदाताई खटावकर तुम्हाला विनंती करतो, तुमच्या सादरीकरणाने सुरुवात करा. डॉक्टर शुभदाताई खटावकर, बोला. नमस्कार. नमस्कार. ज्ञानदाता निसर्ग या लेखाचा 5वा भाग आज आपण सादर करीत आहोत. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. निसर्गाच्या अशा अविश्रांत ज्ञान यज्ञाचे केवळ साक्षीपण जर मनुष्याने अनुभवले असते, तर त्याला आपल्या उत्क्रांती पथावर आश्वस्त होऊन यशस्वींचा अनुपम प्रसाद मिळणे हे केवळ स्वप्नही उरले नसते, असे वास्त झाले असते. मानवी जीवनाचे संगीत अधिकच खुलले बहरले. याचे कारण माणसांच्या जिज्ञासेपोटी केलेल्या ज्ञानार्जनात आहे. द्यावे तसे घ्यावे, हे ज्ञान त्यात अधिक सुंदर घडवावे, याच न्यायाने मानवाने हे ज्ञानामृत भरभरून प्राशन केले आणि देवी शारदेला आपली कृतज्ञता सुमाने अर्पित केली. हा सगळा इतिहास, हे सर्व विवेचन म्हणजे माणसाने सृष्टीच्या निसर्गाच्या कणाकणातील ज्ञान यज्ञाचे केलेले विनम्र पूजन आणि अध्ययन. अशा तऱ्हेने माणसाच्या ज्ञान यात्रेचा प्रवास ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे चालू होता. निसर्गाच्या अफाट अगाध चिरनूतन रूपातून किती घ्यावे किती नको, अशी अवस्था म्हणजे याच रम्य पार्श्वभूमीवर भारतीय शिक्षण पद्धतीचा झालेला श्री गणेशा, निसर्गाच्या साक्षीने निर्माण झालेल्या आश्रमशाळा आणि गुरुकुले, निसर्गाच्याच रमणीय शांत सुंदर पार्श्वभूमीवर अभ्यासू वृत्तीने सृष्टीच्या कणाकणातील ज्ञान यज्ञाचे निरीक्षण परीक्षण करू लागले. सृष्टीच्या निसर्गाच्या कणाकणातील ज्ञानामृताचा दिव्य अंश पारखू शकले, म्हणूनच त्यांच्या प्रतिभेला उत्तुंग नवराज साद घालू लागला. ऊन, वारा, पाऊस, थंडी अथवा कोणत्याही नैसर्गिक रूपाने न डगमगण्याची अथवा सौंदर्याने मोहित होऊन आपल्या कर्तव्यापासून न ढळण्याची साक्ष त्याला उत्तुंग हिमराज, खळाळत वाहणारी नदी, इवलेसे निर्झर आणि जमिनीशी इमान बाळगणारी वृक्षराजी आणि या सर्वांना आधारभूत असलेली पृथ्वी माता देत होते. आयुष्य हे खडतर आहे, कठीण आहे. त्यात सुख दुःखांचा समन्वय असला तरी कोणत्याही यशासाठी तप, तेज आणि सामर्थ्याचा समन्वय आवश्यक असतो. त्यासाठी तितिक्षा म्हणजे येऊन पडणारे संकट, श्रम सहन करावेच लागतात. म्हणून करीते का कधी खंत सरिता, होतो का कधी सागर रेता, थांबते का कधी पक्षी कूजन, रुजतो का कधी फुलांचा सुवास, हरवतो का वसंत कधी मधुमास,
म्हणून सृष्टीच्या कणाकणात नांदते जगण्याची आस. याच जगण्याच्या आशेतून निसर्ग आणि मानवाच्या परस्पर सौहार्दाला 14 विद्या आणि 64 कलांची फळे फुले बहरली. स्नेहाचा वृक्ष वृद्धिंगत विकसित झाला. सूर्योदय सूर्यास्त पावसाळी इंद्रधनु विशाल आकाशाचे बदलते पट या सर्वांनी त्या वृक्षाला नानाविध रंग गंध आणि आकार बहाल केले. नालंदा सारख्या ज्ञान यज्ञाची समरसता गंगा सिंधू आपल्या शांत रमणीय साक्षीने फुलवित होत्या. केवळ स्मरणानेही आपले हात आणि मस्तक पवित्र वंदनासाठी सज्ज झाले नाही तरच नवल. याच उदात्त जाणीवेने आजच्या आमच्या निसर्ग विषयक जाणीवांचा शोध घेणे म्हणजे खिन्नतेशिवाय काहीच हाती न लागणे होय. निसर्ग पूजा आणि निसर्ग आस्था हा आमच्या संस्कृतीचा कणा आज आम्ही फार मोडून काढला आहे. निसर्गातील कणाकणाचे अस्तित्व, पावित्र्य, माया, ममता याचा आम्हाला विसर पडल्याने सारा निसर्ग जणू उद्ध्वस्त करण्याचा आम्ही चंग बांधलाय. जणू उद्या आकाशातही इंद्रधनुष्यातील रंगांच्या भांडवलांवर रंगाचे सुप्रीम कारखाने काढणारा महाभागी जन्माला येईल. कोणी सांगावं. इथे मी थांबते आहे. पुढचा भाग पुढच्या वेळी. धन्यवाद. वा वा, मस्त झालं. थँक्यू. छान 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 माहिती. सुभद्रा ताई, छान छान माहिती. सुंदर सुंदर. तुम्ही अगदी अर्क अर्क उकळून उकळून काढून आमच्या समोर ठेवता आणि त्यात माझी मोठी परीक्षा असते. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करीत आहे. भारतीताई, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. सगुण निर्गुण मध्ये बाबा महाराज सातारकर म्हणतायत, तुकोबाराय आणि कालच शिवरायांची जन्म हे झाला, तर आज दोघांच्या महान व्यक्तींबद्दल आपण बघूया. तुकाराम महाराजांची कीर्ती गावोगावी पसरली आणि एक दिवस ती उंच उंच गडावर शिवाजी महाराजांच्या कानापर्यंत पोहोचली. शिवाजी महाराजांचा पिंड देव आणि संत त्यांना मनोभावे मानणारा, स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास असूनही साधू संतांच्या आशीर्वादाचे मोल ते पूर्ण जाणून होते. तुकोबांची कीर्ती ऐकून राजांना त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यांनी एक अत्यंत तेज घोडा त्यांना घेऊन येण्यासाठी पाठवला. घोड्यासोबत दिवट्या, छत्री, तुरे, वाद्य नाना परी पाठवल्या. असा थाट होता. इकडे तुकोबाराय उत्स्फूर्त अभंग गाण्यात रमलेले. आलेल्या कारकुनाने शिवाजी महाराजांच्या भेटीची इच्छा तुकोबांना सांगितली. मात्र निसंग एकांत प्रिय तुकोबारायांचं अंतस्फूर्तीने म्हणू लागले, दिवट्या, छत्री, घोडे तो बऱ्यात न पडे. आता येथे पंढरीराया मज गोविसिकाच या. मान दंभ चेष्टा हे तो शिखराची विष्ठा. तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा. तुकाराम महाराज अंतःकरणाचे पारदर्शी बिंब. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणाचे पारदर्शी बिंब शिवरायांना पाठवलेल्या या आणि अन्य 3 अभंगात उमटलेले आहे. अचानक आणि अनपेक्षित असे हे निमंत्रण, तेही राजाकडून, आणि पहिले वहिले वास्तविक हा केवढा सुवर्ण योग होता, केवढा सन्मान, केवढी प्रतिष्ठा. पण तुकोबाराय मनाने वृत्तीने भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या
अशा उच्च आणि उदात्त पातळीवर पोहोचलेले आहेत की त्यांच्या लेखी हा मान, ही प्रतिष्ठा त्यांच्याच शब्दात डुकराची विष्ठा आहे. कारण त्यांची अवस्था ते वर्ततात, दिसती देही परिदेही ना माझ्या ठाई. दिसती देही, देह दिसतोय पण मी काय त्या देहात नाहीये, अशीच त्यांची अवस्था आहे. तुकोबारायांच्या आत्मतेजाच्या प्रकाश तेजाच्या या अभंगातून परावर्तित झाल्या, या सर्वसामान्यांनाच नाही तर श्री महाराजांनाही दिपवणाऱ्या, शिवाजी महाराजांनाही दिपवणाऱ्या आहेत. विठ्ठलाच्या ठिकाणी चित्त जडलेले, प्रेम भक्तीच्या आनंद डोहात मन डुंबत राहिलेले, यामध्ये कुठलाही विक्षेप येऊ नये म्हणून नकार न करा संग, वाटे दूर वावे जग, आणि वाटे न बोलावी मात, अशी विठ्ठलाशी एकतानता साधणारा एकांत त्यांना परमप्रिय वाटतो. म्हणून ते म्हणतात, जन धन तन वाटे लेखावे व मन. त्यामुळे लौकिक व्यवहाराची सुवर्ण संधी हा तुकोबारायांना पेच प्रसंग वाटतो. म्हणून ते देवाला म्हणतात, हे प्रभो, या दिवट्या छत्री घोडे जे आमच्या चित्ताला आवडत नाहीत ते का पाठवून देतोस? आता तुम्ही जाऊन या, माझी सोडवणूक करा. पंढरीराया, तुझ्या हाती अवघ्या विश्वाची सत्ता आहे. तुमच्या पायाशी आल्यावर दुसऱ्या कोणाकडे जावे आम्हाला वाटत नाही. पुढे ते म्हणतात, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्हीच वैभवाचे धनी. या त्रिभुवनात जे बळ ते देवकृपेने आमच्या अंगात आहे. त्या दमात ते ठणकावून सांगतात, तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीचा आता. तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीचा आता. देवाचा असा अतूट संग घडलेला तुकोबारायांचा. लौकिक जगात मनाने निसंग बनलेले छत्रपतींचे बोलावणे आले म्हणून काय झाले, मुंगी आणि राव आम्हा सारखेच आमच्या घरातच सावळे वैकुंठ आले आहे. मग कसला मोह. कळी काळाचा फासा सुद्धा ढिला पडतो. तेव्हा राजा बेटीची वार्ता तेवढी करू नका. आमचा पणिता पोषिता एक पांडुरंगच आहे. पतिव्रतेप्रमाणे आम्ही एका विठोबाची जाणू. आता बाकी सगळ्या आशा शून्य झाल्या आहेत. आता आम्हाला विश्वच विठ्ठल आहे. अर्थात राजा, तुलाही आम्ही विठ्ठल रूपातच पाहतो. तुकोबारायांचे हे सगळे अभंग रूप बोलणे किती स्पष्ट, परखड, तुकोबाराय वरून फणसासारखे खडखडीत, खडबडीत, पण आतून गऱ्यासारखे गोड आहेत. कारण हे बोलता बोलता ते शिवरायांचा आदर प्रकट करतात. त्या संदर्भात ते लिहितात, राजे, तुमचे पत्र वाचले. तुम्ही युक्तिवान, ब्रह्मनिष्ठ, अत्यंत ज्ञानी आहात. गुरूंबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे, वृत्तीत प्रेमभाव आहे. शिव हे तुमचे नाव मोठे पवित्र आहे. तुम्ही छत्रपती म्हणजे हे तर विश्वाचे सूत्रच. राजे, तुम्ही चातुर्य सागर आहात. तुम्ही पूर्वीच दैवाचे हरिभक्त आहात. अशा प्रकारे पत्र लिहून पाठवतात. अशा या संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा वा वा. भारतीचाही छान विषय घेतलात तुम्ही. मस्त, खूप छान मस्त झालं. छान विषय होता. मस्त खूप छान.
छान छान, धन्यवाद धन्यवाद. मस्त. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकासजी, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. माझा आजचा विषय आहे भगवान परशुराम. नर्मदेच्या तीरावर जमदग्नी ऋषींचा आश्रम होता. भृगकुळातील जमदग्नी ऋषी आणि इक्ष्वाकू राजाची कन्या रेणुका यांच्या पोटी अक्षय तृतीयेला परशुरामांचा जन्म झाला. भृगु कुलोत्पन्न म्हणून भार्गवराम असेही त्यांचे नाव रूढ आहे. हा विष्णूंचा 6वा अवतार व शिवाचा भक्त होता. जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते. परशुरामाने पित्याकडून वेदविद्येचे ज्ञान मिळवले. त्यानंतर गंधमादन पर्वतावर जाऊन त्यांनी तप केले आणि शिवाला प्रसन्न करून घेतले. शिवाने त्यांना शस्त्रास्त्र विद्या शिकवली व परशु हे शस्त्र दिले, म्हणून यांचे नाव परशुराम झाले. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या. 4 वेद मुखोद्गत म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि पाठीवर बाणांसह धनुष्य म्हणजे शौर्य म्हणजे ब्रह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही आहे. त्या विद्यांच्या आणि शस्त्रांच्या जोरावर दुष्ट व प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन ऋषिकुळाला देऊन टाकली. महाभारत काळात त्यांनी भीष्मांना आणि कर्णाला सगळ्या विद्या शिकवल्या. त्यामुळे परशुराम हे पितामह भीष्मांचे गुरु होते. परशुरामाने केलेल्या कोकण प्रदेशाच्या निर्मितीच्या कथा रंजक आहेत. असे मानले जाते की कोकणच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र 400 योजने मागे हटवून केली आहे. म्हणून परशुरामांना सप्त कोकणांचा देव म्हणतात. केरळची भूमी परशुरामांनीच निर्माण केली असेही मानले जाते. तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे. ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्येही परशुराम क्षेत्र आहे. महाराष्ट्रात चिपळूणपासून 4 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवेवर 1000 फूट उंचीचा डोंगर आहे. याला हिमेंद्रगिरी असे नाव आहे. इथे प्रख्यात परशुराम मंदिर आहे. या भागाला लोटे परशुराम असे म्हणतात. या मंदिरात परशुरामाच्या जन्मदिवसाचा म्हणजे अक्षय तृतीयेचा उत्सव 3 दिवस चालतो. महाशिवरात्रीचा उत्सव 3 दिवस चालतो. महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. तसेच मार्गशीर्ष एकादशीला मोठी जत्रा भरते. इथे रोज दुपारी अन्नछत्र चालू असते. हे अवश्य भेट देण्याचे मंदिर आहे. परशुरामांचे अवतार कार्य संपल्याचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख नसल्यामुळे परशुराम हे 7 चिरंजीवांमधील एक आहेत असे समजले जाते. भगवान परशुराम आजही ओरिसा राज्यातील गजपती जिल्ह्याच्या पर्लाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतावर वास करून तपश्चर्येत आहेत असे मानले जाते. नमस्कार. वा वा वा. खूप परशुरामाबद्दल छान. बरीच माहिती मिळाली. खूपच छान. खूप छान. धन्यवाद. पूर्वी कठीण परीक्षा देताना जसं व्हायचं तसं हल्ली मला दर 15 दिवसांनी होतं. डॉक्टर शुभदाताई त्यांच्या शैलीमधून असं काही सादर करतात आणि म्हणे त्याची समीक्षा मी करायची. मी पूर्वी एक म्हण वापरायचो की काजव्याने
सूर्याला आपला प्रकाश दाखवल्यासारखा आहे. पण आलिया, हा, त्याप्रमाणे आजचा विषय आपण घेऊया. गेले आजचा हा 5वा आठवडा आहे, 5वं सादरीकरण आहे त्यांचं, की ज्याच्यात विषय आहे ज्ञानदाता निसर्ग. आज त्यांनी हळूहळू एका वेगळ्याच विषयाला ते वळलेले आहेत. सुरुवात त्यांनी केली, ज्ञानयज्ञ मनुष्याने अनुभवायला हवा. आता ज्ञानार्जन म्हणजे जिज्ञासा हा माणसाचा गुण आहे, त्यामुळे तो ज्ञानार्जनच्या दिशेने जातो. परंतु हे ज्ञानार्जन आपल्याला निसर्गापासून आलेलं आहे आणि देवी शारदेच्या पूजेने ते मनुष्याने साध्य केलेलं आहे. ज्ञान यात्रा, ज्ञानाकडून अज्ञानाकडे आपण जाऊ नये, हा त्यांनी आज एक छान संदेश आपल्याला दिलेला आहे. भारतीय शिक्षण संस्थेचा श्री गणेशा आहे हा निसर्गापासूनच सुरू झालेला आहे. म्हणजे आपल्या जर जुन्या आश्रमशाळा किंवा गुरुकुल आठवलं तर आपल्याला त्याचा अनुभव जागरूक करता येतो. निसर्गाच्या कणाकणातून बरेच काही प्राप्त झालेले आहे. आपत्तीला न थांबता, हा भाग महत्वाचा आहे. निसर्गामधल्या प्रत्येक गोष्टीला आपत्ती आहेत. निसर्गाने काय शिकवलं, की आपत्तीला घाबरू नका आणि सौंदर्याला भाळून जाऊ नका. आणि हे माणूस शिकला. सुखदुःखाचा समन्वय करायला शिकला. संकट सहन करावे. नदीला अनेक संकट आहेत, सागराला आहेत, पक्षीच्या गाण्याला आहेत, फुलांच्या सुवासाला आहेत, पण ह्या निसर्गातली कोणतीही गोष्ट थांबत नाही. त्यामुळे संकट असताना त्याच्यावर मात करून आपल्या कर्तव्य दक्षतेने कसं जीवन जगायचं हे पण निसर्ग आपल्याला शिकवतो. 14 विद्या आणि 64 कला ज्या मनुष्याच्या बहरल्या आहेत त्याचा पण उगम निसर्ग आहे. त्यामुळे मनुष्यानी निसर्गाचं संवर्धन सर्वतोपरी करायला पाहिजे. कारण आपण जर म्हटलं की नालंदा हे जे काही मोठं विद्यापीठ होतं, जिथे कित्येक हजारो पुस्तकांचा साठा होता, तो जो ज्ञान यज्ञ आहे त्याचा पण रेफरन्स त्यांनी गंगा आणि सिंधू नदीच्या काठाशी जोडलेला आहे. निसर्ग विषयक शोध घेणे माणसाने चालू ठेवले पाहिजे आणि निसर्ग या संस्कृतीच्या कणा आपण सांभाळला पाहिजे. त्यामुळे आता जी जर शिक्षण व्यवस्था जी आश्रमशाळा किंवा गुरुकुल पासून लांब गेली आहे, त्याचबरोबर जर आपण काही प्रमाणात निसर्गापासून लांब गेलो असू तर आपल्याला त्याची दखल घेतली पाहिजे. कारण हे ज्या ठिकाणून निर्मिती आहे याची, ते आपल्याला विसरून चालणार नाही. खच्चित विसरलं तर मनुष्याचा ऱ्हास होऊ शकतो. छान मेसेज त्यांनी आजच्या या सादरीकरणातून दिलाय आणि ते मी माझ्या परीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी डॉक्टर शुभदाताई खटावकर यांना देतो. डॉक्टर शुभदाताई, अनम्यूट करा. हा, करा. कमी सादरीकरण झाली असली तरी त्यांचा दर्जा छान होता. त्यामुळं ज्यांनी सादर केलं त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. भारती खानोलकर प्रत्येक वेळेला एक नवा विषय घेतात. आज त्यांनी बाबा महाराज सातारकरांच्या वक्तव्यातून त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलेला एक विषय आपल्यापर्यंत पोहोचवला, की तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज हे आपल्या संस्कृतीचे 2 मोठे कणे आहेत आणि यांच्या चारित्र्यातून ठिबकणारं जे ज्ञान आहे, कर्तृत्व आहे, त्याग आहे, समर्पण आहे, हे समाजापुढे अत्यंत
म्हणजे आज विस्तृत पद्धतीनं मांडलं गेलं पाहिजे. आणि आपण हा छोटासा जरी प्रयत्न करीत असलो तरी दिव्याने दिवा लागतो त्या पद्धतीनं हा प्रयत्न आपला नक्की यशस्वी होणार याबद्दल मला खात्री आहे. की तुकाराम महाराजांची कीर्ती पसरली होती, पण ती कीर्ती पसरवण्यामागे तुकाराम काहीही करत नव्हते. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि या समाधानाला भगवंत प्रीतीचे आणि निस्वार्थ वृत्तीची जोड असल्यामुळे तुकारामांचं चरित्र अत्यंत उज्ज्वल झालं होतं. शिवाजी महाराज अत्यंत मोठे होते याला म्हणजे आपण प्रश्नच निर्माण करू शकत नाही. पण कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या अंगी जर नम्रता असेल तर दुसऱ्या मोठ्या व्यक्तीपुढे नमण्याचं सामर्थ्य त्याला येतं. आणि शिवाजी महाराजांच्या वृत्तीतून तुकारामांना भेटण्याची जी इच्छा झाली आहे तीच आपल्याला हे सांगते की त्यांच्या अंगी किती विनम्रता होती. तुकारामांना निमंत्रण द्यायचं तर ते काही साधं एखादं पत्र पाठवून देता येणार नव्हतं. म्हणून त्याने आपला सगळा शामियाना पाठवला, सन्मान चिन्ह पाठवली आणि एक आदरपूर्वक पत्रही पाठवलं. ते तुकाराम महाराजांच्या हाती पोचलं. तुकारामची वृत्ती अत्यंत निस्वार्थी आणि प्रसिद्धी परांगमुख असल्यामुळे त्यांनी ते पत्र वाचतात भगवंतापुढे ते पत्र ठेवलं आणि भगवंताला विनम्र प्रार्थना केली की बाबा रे, तूच या संकटापासून माझी आता सोडवणूक कर. कारण लौकिकाचा संतांना अजिबात ध्यास नसतो. देह नाही अशा पद्धतीनं जगणं त्यांचं असतं. त्यामुळे त्या देहाचं कौतुक करून घेणं, त्याचे सोपस्कार करून घेणं हे त्यांच्या वृत्तीतच नसल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचा सन्मान केला. कुठेही अपमान न करता अत्यंत विनम्रतेनं त्यांना पत्र लिहिलं आणि लौकिक कीर्तीपासून आम्ही कसे दूर आहोत याची साक्ष घडवली की हे राजा, तुला आम्ही विठ्ठला रूपात पाहतो. म्हणजे राजा हा परमेश्वर स्वरूप असतो आणि राजाची योजना भगवंतानी केलेली असते जनता जनार्दनाच्या कल्याणाकरता. हे किती मोठं सत्य त्याने या वाक्यात आपल्याला सिद्ध करून दाखवलं. आणि गुरुनिष्ठा आहोत आम्ही, आपलं कार्य अत्यंत मोठं आहे, आपण चातुर्याचे सागर आहात, हरिभक्त आहात, विश्वाचे छत्र आहात, असं विनम्रपणे पत्र पाठवलं आणि या संकटातून आपली सोडवणूक करून घेतली. पुढे आपल्याला माहित आहे की स्वतः शिवाजी महाराज तुकारामांच्या भेटीला आले आणि आल्यानंतर तुकारामांचं जे घर अत्यंत सामान्य असलेलं, तुकारामांना प्रश्न पडला की त्यांना काय बसायला द्यावं आणि म्हणून फाटकी तुटकी घोंगडी दिली. पण शिवाजी महाराज त्यावर विनम्रतेनं बसले, कारण त्या घोंगडीला इतकं पावित्र्य आलेलं होतं की एका ईश्वर स्वरूप संत महात्म्याच्या स्पर्शानं ती पवित्र झालेली होती. म्हणजे गोष्ट किती छोटी आहे पण त्याच्यामध्ये किती मोठं सत्य आणि विश्वाचं जे काही सामर्थ्य लपलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळतं. भारती त्यांनी छान विषय मांडला आणि आपल्यापर्यंत हे सत्य पोहोचवलं त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. विकास पाटील ही दर वेळेला नवा विषय घेतात. आज त्यांनी भगवान परशुरामांचा विषय घेतला, ज्यांनी असं म्हणतात की 21 वेळा पृथ्वींनी क्षत्रिय केली. नर्मदा तीरावर भृगु ऋषी आणि रेणुका मातेचा असलेला आश्रम आणि भृगु कुळामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला
भृगु कुलामध्ये जन्म म्हणून त्यांचं भार्गव राम ठेवलं नाव. विष्णू भक्त, जन्माने ब्राह्मण, वेद विद्या संपन्न आणि गंधमादन पर्वतावर शस्त्रास्त्र विद्येचं त्यांनी जे पारंगतपण प्राप्त केलं त्याला या जगी तोड नाही. परशुराम अनेक विद्यामध्ये अत्यंत निष्णात होते. म्हणजे वेद आणि शस्त्र यांचा सुसमन्वय म्हणजे परशुरामांचं चारित्र्य आणि चरित्र. हे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज अनंत वर्षानंतरही आजही विश्वाला आपल्याला नमवत आहे. म्हणजे दुष्टांच्या संहारासाठी त्यांचा जन्म झाला होता. दुष्ट राजांचा नाश केला आणि प्राप्त केलेलं जे वैभव, जमीन, जे काही सत्ता होती ती ब्राह्मणांना प्रदान केली. कर्णाला ज्ञान शिकवलं, विद्या शिकवली आणि कोकणामध्ये जे काही भूप्रदेश होता तो समुद्र हटवून तयार केला अशी त्यांच्याबद्दलची ख्याती आहे. पुढे जाऊन त्यांनी आपल्याला सांगितलं की ते सप्तभूमींचे राजे आहेत. ओरिसा, आसाम, पंजाब मध्येही परशुरामांचं क्षेत्र आजही पाहायला मिळतं आणि मुंबई पुणे रस्त्यावर परशुरामांचं मंदिर आहे. जन्मदिवस 3 दिवस साजरा होतो. महाशिवरात्रीला मोठा उत्सव होतो. मार्गशीर्ष एकादशीलाही मोठा उत्सव होतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या जाण्याचं किंवा इहलौकिकाचा त्याग करण्याचं कुठलंही वृत्त आजवर कोणीही आपल्याला ऐकवलेलं नाही. आणि सगळ्यात आपल्या चिरस्मरणात राहावी अशी गोष्ट की ते सप्त चिरंजीवांमधील एक चिरंजीव आहेत. त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची भव्य कृती आजही वेगवेगळ्या आशा आकांक्षातून आपल्यापर्यंत पोहोचते आहे. आणि महेंद्रगिरी पर्वतावर आजही त्यांची तपश्चर्या चालू आहे. हा मोठा आपल्याला एक विषय विकास पाटलांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. त्याबद्दल विकास पाटलांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. जय श्रीराम.